तुम्हाला येणारा सततचा थकवा, चक्कर किंवा हातापायांना येणारी सूज हा फक्त रोजच्या कामाचा ताण आहे असं वाटतंय का तुम्हाला? तर जरा थांबा. कारण ज्याला तुम्ही सामान्य थकवा म्हणून दुर्लक्षित करत आहात, तो प्रत्यक्षात एक असा छुपा शत्रू असू शकतो जो शरीराला आतून पोखरतोय. भारतातील दर दुसरी महिला एका अशा छुप्या महामारीशी लढतीये, ज्याची चर्चा ना संसदेत होते ना आपल्या घराच्या जेवणाच्या टेबलवर. या महामारीचं नाव आहे ॲनिमिया, म्हणजेच रक्तक्षय. आणि हा केवळ आजार नाहीये, तर आपल्या देशातील महिलांच्या आरोग्याला लागलेली एक गंभीर अशी वाळवी आहे. ताज्या आरोग्य अहवालानुसार भारतातील अंदाजे 15 ते 49 या वयोगटातील तब्बल 53% जास्त महिला आणि तरुणी या गंभीर ॲनिमियाने ग्रस्त आहेत. याचा अर्थ आपल्या देशातील निम्म्याहून अधिक महिलांमध्ये त्यांच्या शरीरामध्ये पुरेसं रक्तच नाहीये. पण आता सर्वात भयानक गोष्ट काय माहित आहे? हा एक सायलेंट किलर आहे. शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. परिणामी रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, हृदय कमकुवत होतं आणि कामाची क्षमता संपून जाते. तरीही अशक्तपणा हा महिलांच्या 5वीलाच पुजलेला असतो असं म्हणून याकडे सर्रास दुर्लक्ष केलं जातं. पण प्रश्न हा पडतो की 21व्या शतकातही आपल्या देशातील महिलांच्या शरीरात रक्ताची एवढी कमतरता का आहे? यामागे चुकीची जीवनशैली आणि काही घातक सवयी आहेत ज्या आपण रोज आनंदाने करतो. पहिली चूक, जेवण झाल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिण्याची सवय. चहामधील जे टॉक्सिन्स असतात ते आपल्या खाल्लेल्या अन्नातील लोह म्हणजेच आयर्न शरीरामध्ये शोषून घेऊ देत नाही. दुसरी चूक, डाएटच्या नावाखाली किंवा अज्ञानामुळे आहारात पालेभाज्या, गूळ, शेंगदाणे आणि मोड आलेली कडधान्य यांचा अभाव असणं. तिसरी चूक, शासकीय यंत्रणांकडून शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आयर्न आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या मोफत दिल्या जातात, पण या गोळ्या उष्ण असतात आणि याने उलट्या होतात. अशा चुका समाजामध्ये अनेक मुली आणि गरोदर महिला यामध्ये आहेत, यामुळे त्या मुली या गोळ्या फेकून देतात. हा निष्काळजीपणा किती महाग पडू शकतो याचा अंदाज यावरूनच लावा की बालपणात होणाऱ्या माता यांनी त्यांच्या मृत्यूमागं अति रक्तस्राव हे मुख्य कारण असतं. आणि त्या रक्ताच्या कमतरतेला तोंड देण्याची ताकद ॲनिमियामुळे त्यांच्या शरीरात उरलेलीच नसते. आता एक सुदृढ आई एका सुदृढ बाळाला जन्म देऊ शकते, हे आपण कधी समजून घेणार आहोत? ॲनिमिया विरुद्धची लढाई औषधांपेक्षा जास्त ही मानसिकता बदलण्याची आहे. जोपर्यंत महिला स्वतःच्याच आरोग्याला आणि आहाराला प्राधान्य देत नाही, तोपर्यंत हा छुपा शत्रू तुमच्या आमच्या घरातून बाहेर कसा काय पडणार? आपल्या घरच्या जबाबदाऱ्या उचलताना स्वतःच्या शरीरात रक्ताची कमतरता पडू देऊ नका. आजच तुमची आणि तुमच्या घरातील महिलांची CBC म्हणजेच कम्प्लीट ब्लड काउंट टेस्ट ही करूनच घ्या. हिमोग्लोबिन तपासा, कारण तुमचं आरोग्य हीच तुमची आणि तुमच्या देशाची, तुमच्या घराची खरी ताकद आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आय लव्ह नगर न्यूजला फॉलो करायला विसरू नका.